नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी, 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 चंद्रमुखी. शांत हो परमवीर. ही वेळ क्रोधात आणि आवेशात येण्याची नाही, तर शांतीने बसून हा विचार करण्याची आहे की महालाची गमावलेली सूत्र आम्ही परत कशी प्राप्त करू. आम्ही तुम्हालाच शोधायला आलोय विजेंद्र प्रताप. आता आम्ही आपल्या राज्यात तुझं मस्तक कापून घेऊन जाऊ आणि आपल्या प्रजेला सांगू की या मायावी शक्तीने आमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला होता. नाही परमवीर, शत्रू जर संपला तर त्याची वेदनाही संपून जाईल. विजेंद्र प्रताप सिंग आम्हाला जिवंत हवाय, यातच आमचा विजय आहे. आम्हाला आमचा शत्रू जिवंत हवाय. जर आम्ही परत गेलो तर रणवीर सिंग आम्हाला बंदी बनवण्याचा प्रयत्न अवश्य करेल. त्याने त्याचे सैनिक चारी बाजूंनी पेरले आहेत. आम्हाला पुढे जावंच लागेल. जर अजूनही तुम्ही आपली षडयंत्र थांबवली नाहीत तर ही कारस्थानं महाराजांच्या कानापर्यंत पोहोचू शकतात आणि महालाची सूत्र हाती घेण्याचं तुमचं स्वप्न कसं काय पूर्ण होणार? जो युवराज तुला जिवंत हवा होता तो अजूनही तुझ्या कक्षेतच आहे. जर तो आमच्या कक्षेतच आहे तर आमच्या चक्रव्यूहातून कधीच बाहेर येऊ शकत नाही. तू 2 माणसांच्या बसण्याची गोष्ट करतोयस. युवराज, याचा हा अश्व आहे तो तुलनेत तुमच्या अर्धा आहे. काय तुम्ही कधी राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करण्याचं स्वप्न नाही पाहिलं? रात्रीचा अंधकार पसरलाय. आता इथून पुढे जाणं संभव नाही. चारी दिशांनी हिंस्त्र पशूंचा ध्वनी ऐकू येतोय. जर आम्ही पुढे जाऊ तर कोणताही पशु आमच्यावर आक्रमण करू शकतो. नाही, आम्हाला एखादं सुरक्षित स्थान शोधून तिथे विश्राम करायला हवा. इथे दाट झाडं दिसतायत. या झाडांखाली आम्ही सुरक्षित राहू. हो, आम्हाला इथेच विश्राम करायला हवा.
रूपनगराच्या या मायावी जंगलात कुठेही सुरक्षितता नाही. आता इथे थांबणं योग्य नाही. काहीही झालं तरी आम्हाला पुढे जावंच लागेल. हो. सूर्यप्रताप सिंग, कोण आहे हा सूर्यप्रताप सिंग ज्याची तुम्ही इतकी प्रशंसा करताय? आहे एक युवराज, जो आम्हाला रूपनगरच्या दिशेने येताना भेटला होता. रूपनगराच्या दिशेने येत होता? हा तर ते शुभ संकेत आहे राजकुमारी. रूपनगराच्या सीमांच्या इतक्या जवळ पोहोचणारा हा पहिला युवराज असेल. आजपर्यंत कोणताही युवराज इथपर्यंत नाही पोहोचू शकला. जर कोणी युवराज इथपर्यंत पोहोचलाही असेल तरी पुढचा मार्ग रणवीर सिंगने अवरोधला असेल. बहुतेक या युवराजावर रणवीर सिंगाची दृष्टी अजूनपर्यंत नाही पडलीय. कदाचित असंच असेल राजकुमारी. जर रणवीर सिंगची दृष्टी त्या युवराजावर पडली असती तर तो युवराज यावेळी रणवीर सिंगच्या कारागृहात असता. जर सूर्यप्रताप सिंगला रणवीर सिंगने बंदी बनवलं असतं तर खूप मोठा अनर्थ झाला असता सेनापती. कारण सूर्यप्रताप सिंग त्याच विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ आहे ज्याला रणवीर सिंगने बंदी बनवलं होतं. हे तुम्ही काय सांगताय राजकुमारी? विजेंद्र प्रताप सिंग नंतर सूर्यप्रताप सिंग इथे का आलाय? त्याचा इथे येण्याचा उद्देश काय असेल? त्याचा उद्देश केवळ आपल्या भावाला रणवीर सिंगच्या बंधनातून मुक्त करणं आहे सेनापती. परंतु विजेंद्र प्रताप सिंग तर रणवीर सिंगच्या कारागृहातून मुक्त झालाय. हे रहस्य सूर्यप्रतापनं माहित नाहीये. याआधी की रणवीर सिंगाची दृष्टी सूर्यप्रतापवर पडेल, आम्हाला तात्काळ त्यांना शोधून सावध करायला हवं. अवश्य राजकुमारी. युवराज सूर्यप्रताप यावेळी रूपनगराच्या मायावी जंगलात कुठे भटकत असतील त्यांना तात्काळ शोधणं असंभव आहे. त्यांना शोधून काढण्यास थोडा वेळ लागेल. नाही सेनापती, तुम्ही एकही क्षण न दवडता राज्याच्या गुप्तहेरांना त्यांना शोधण्याचे आदेश द्या. कारण आम्ही आमच्या राज्यात सूर्यप्रताप सिंगांना सुरक्षित पाहू इच्छितो. ते आमचे अतिथी आहेत आणि अतिथीची रक्षा करणं आमचा धर्म आहे. लक्षात ठेवा, जर सूर्यप्रताप सिंगांना काही झालं तर आम्ही स्वतःला कधी क्षमा नाही करू शकणार. सेवक असताना आपल्या अतिथीचं रणवीर सिंग काहीच वाकडं करू शकत नाही राजकुमारी. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आमचे गुप्तचर जंगलातल्या काना कोपऱ्यात पसरलेत आणि आम्हाला अतिशीघ्र युवराज सूर्यप्रताप सिंग विषयी माहितीही देतील. युवराज सूर्यप्रताप सिंगांबरोबरच तुम्हाला त्यांचे भाऊ विजेंद्र प्रताप सिंगांवरही नजर ठेवावी लागेल. जर वीरेंद्र प्रताप सिंगांचीही काही माहिती मिळाली तर आम्ही सूर्यप्रताप सिंगांशी त्यांची भेट घडवून देऊ. जर आमचं हे स्वप्न सत्य ठरलं तर आम्ही समजू की आमच्या जीवनाचं सार्थक झालं. तुमचं स्वप्न अवश्य सत्य ठरेल राजकुमारी. आम्ही युवराज सूर्यप्रताप सिंग बरोबर त्याचा भाव युवराज विजेंद्र प्रताप सिंगलाही शोधून काढू. विधात्याने तर शत्रूंपासून आमचे प्राण वाचवले, परंतु असं वाटत आहे की अजूनही आम्ही रूपनगराच्या सीमांमध्ये भटकतोय. माहित नाही कधी आमची या मायावी जंगलातून सुटका होईल. चारही दिशांनी मायावी शक्तींचं मायावी जाळं पसरलंय. जराशी चूक आम्हाला मृत्यूच्या तोंडी नेईल. आम्हाला कळत नाहीये की आम्ही कोणत्या दिशेने प्रस्थान करावं. सूर्याचा तीव्र प्रकाश याच दिशेने येत आहे. कदाचित हीच पूर्व दिशा आहे आणि आमचं राज्यही पूर्व दिशेला आहे. रूपनगराच्या सीमांबाहेर पडताच रणवीर सिंग आणि त्याच्या भावाच्या दहशतीतून आम्ही मुक्त होऊ. याआधी की तो आम्हाला शोधत शोधत इथवर पोहोचेल, आम्हाला शीघ्रतेने या दिशेला कूच करायला हवं. मार्ग समाप्त झाला
आता या दिशेने पुढे जाणं असंभव आहे. या दिशेला निबिड जंगल दृष्टीस पडतंय. बहुतेक आता आमचा सामना हिंस्त्र पशूंशी होऊ शकतो. जर भाग्य प्रबळ असेल तर आमची भेट दुर्गेश्वरीशी होईल. वर्षांपूर्वी आम्ही याच जंगलात तिच्यापासून दुरावलो होतो. कदाचित विधाता आमचं पुन्हा मिलन करेल. दुर्गेश्वरी, माहीत नाही तुझ्या भाग्यात काय लिहिलंय, परंतु दुर्भाग्य तुझी पाठच सोडत नाहीये. आधी आईपासून वेगळं केलं आणि मग युवराज विजेंद्र सिंगांपासून, आणि आता सूर्यप्रताप सिंगांची चिंता सतावतीये. उत्साहाने ते आपल्या भावाच्या शोधात गेलेत खरे, पण रूपनगराचा मार्ग त्यांना अनोळखी आहे. युवराज सूर्यप्रताप सिंग तिथे कसे पोचतील? दुर्गेश्वरी, धर्मा, युवराज सूर्यप्रतापांचा काही पत्ता लागला? नाही दुर्गेश्वरी. दूर दूरवर सर्व जंगल शोधून झालं, परंतु युवराजांचा कुठेच पत्ता नाही लागला. भय आहे की युवराज सूर्यप्रताप सिंगांना रणवीर सिंगने तर नाही. रणवीर सिंग कितीही चतुर असला तरी सूर्यप्रतापला जाळ्यात अडकू शकत नाही. क्षमा असावी दुर्गेश्वरी, मी याच्याशी सहमत नाहीये. रूपनगरच्या मार्गावरून जाणारा जगातला कोणताही युवराज आजपर्यंत रणवीर सिंगच्या जाळ्यातून नाही वाचला. मग युवराज सूर्यप्रताप सिंग कसे वाचतील? युवराज सूर्यप्रतापांचा आत्मविश्वास, त्यांचा उद्देश त्यांना सफलता अवश्य प्राप्त करून देईल. ते इतर युवराजांप्रमाणे राजकुमारी चंद्रमुखीच्या मोहपाशात गुंतून रूपनगराकडे नाही चाललेत, तर त्यांच्या भावाला स्वतंत्र करायला निघालेत. म्हणून त्यांची दृष्टी आपल्या लक्षावरच राहील. जाणतो दुर्गेश्वरी, परंतु रूपनगरच्या मार्गावरून जाणारा एकटा मनुष्य भले असंख्य शत्रूंपासून कसा विजयी होऊ शकतो? का नाही होऊ शकत? युवराज बलशाली आहेत, बुद्धिमान आहेत, आणि त्यांच्या धमन्यात एका राजपुताचं रक्त वाहतंय. जोही युवराजांशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करेल तो स्वतः समाप्त होऊन जाईल, हा दुर्गेश्वरीचा आढळ विश्वास आहे. परंतु युवराज एकटे गेले नसते तर मला आनंद झाला असता. जर ते आपल्यासोबत आले असते तर त्यांचं लक्ष्य शीघ्र पूर्ण झालं असतं, आणि माझ्या नेत्रांनीही युवराज विजेंद्र सिंगांना पाहून घेतलं असतं. किती काळ व्यतीत झाला, माहित नाही ते कोणत्या अवस्थेत असतील, काय दशा असेल. युवराज विजेंद्र प्रताप सिंग जिथे कुठेही असतील, सकुशल असतील. दुर्गेश्वरी, तू सदैव युवराजांसाठी चिंतित राहतेस, त्यांच्या कुशलतेची प्रार्थना करत राहतेस. बघ, तू ईश्वर एक दिवस तुझी मनोकामना अवश्य पूर्ण करेल, आणि तुझं हे निस्वार्थ प्रेम एक दिवस युवराजांना तुझ्याकडे परत घेऊन येईल. जर हे सत्य झालं तर माझं जीवन सफल होईल धर्मा, नाहीतर हे जीवन तप्त वाळवंटाप्रमाणे निरस होऊन जाईल. युवराज विजेंद्र प्रताप सिंगांच्या प्रेमाने जणू माझ्या जीवनात वसंत फुलवला होता. असं वाटत होतं की या लुटारूच्या जीवनापासून मुक्ती मिळेल. परंतु फूल उमलण्याआधीच त्या राक्षस रणवीर सिंगाने माझ्या जीवनाची बाग वैराण केली, माझ्या युवराजांना बंदी बनवलं. जर युवराजांना काही झालं ना धर्मा, तर मी आपले प्राण त्यागण्यापूर्वी त्या रणवीर सिंग आणि त्याच्या साथीदारांना तडफडवून नरकात पाठवेन. तुला प्राण त्यागण्याची आवश्यकता कधीच पडणार नाही दुर्गेश्वरी. शत्रूंच्या समाप्तीनंतर तुझ्या जीवनात पुन्हा आनंद येईल. परंतु सूर्यप्रतापची रक्षा करण्याची संधी आपल्याला मिळाली असती तर विजय शीघ्र प्राप्त झाला असता. सफलता शीघ्र प्राप्त होईल धर्मा. युवराज सूर्यप्रताप सिंगांच्या मार्गात येणारं प्रत्येक संकट संपून जाईल. मला वारंवार असं वाटतंय की आपली त्यांच्याशी शीघ्र भेट होणार आहे. विधाता आपल्याला आपल्यांपासून कुठवर दूर ठेवेल. निराशेनंतर आशेचं आगमन अवश्य होत असतं. आपल्याला सूर्यप्रताप सिंगांना शोधण्याचं अभियान अजून तीव्र करायला हवंय. दिवस असो वा रात्र, आपल्याला पूर्ण शक्तीनिशी रूपनगराच्या मार्गावर पुढे जायला हवं आणि सूर्यप्रतापांना शोधायलाच हवं. सैनिकांनो, तो कोण युवराज आहे जो रूपनगराच्या वनातून जातोय? बघता काय असे, तो कोणी बाहेरून आलेला युवराज आहे. चारी बाजूंनी त्याला घेरून त्याच्यावर आक्रमण करा.
आणि हो, लक्षात ठेवा की तो आपल्याला जिवंत हवाय. अजून कोणी आहे जो सूर्य प्रताप सिंगचा सामना करू शकेल? सूर्य प्रताप सिंग, तुझं नाव तर आम्हाला कळलंय, परंतु तुला हे नाही माहित की तुझा सामना परमवीर सिंगशी आहे. आमच्या सैनिकांना मारून आपल्या बहादुरीवर इतका गर्व करू नकोस. रणभूमीवर तुझ्या बाहूंची अग्निपरीक्षा होईल. आता मी जिवंत असताना तू एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाहीस. परमवीर सिंग, तुझ्या सैनिकांनंतर आता तुझं रक्त सांडेल. तुला तुझा मृत्यूच आमच्याकडे खेचून घेऊन आलाय. तूच काय, रूपनगराच्या मार्गात भेटणाऱ्या प्रत्येक शत्रूला आम्ही यमलोकी पाठवून देऊ. आज तुझ्या रक्ताचा नैवेद्य आहे. सूर्य प्रतापला कोणीही थांबवू शकत नाही. आम्ही आमच्या भावाला परत घेऊनच जाऊ. युवराज विजेंद्र प्रताप सिंगला रणवीर सिंग भले किती भेड्या घालू देत, परंतु त्यांना स्वतंत्र होण्यापासून कुणीच नाही अडवू शकत. कुणी नाही. विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ होता, जो आमच्या कारागृहातून पळून गेला होता. सूर्य प्रताप सिंगला जर मार्गात विजेंद्र प्रताप सिंग भेटला तर दोन्ही भाऊ मिळून आमच्या जाळ्यातून सुटून पळून जातील. मला काही करून त्यांना भेटू देता कामा नये, अन्यथा मी माझ्या भावाला तोंड दाखवू शकणार नाही. याआधी की विजेंद्र प्रताप सिंग रूपनगराच्या या मायावी जंगलांना पार करून जाईल, मला त्याला काही करून अडवायला हवं. घोड्यांचा आवाज, कदाचित ही दुर्गेश्वरी तर नाही. दुर्गेश्वरी, 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 दुर्गेश्वरी थांब. जर दुर्गेश्वरीने आम्हाला पाहिलं असतं तर आमचा सगळा त्रास क्षणात संपला असता.
आता आम्हाला दूर दूरवर कोणी दृष्टीस पडत नाही ज्याला आम्ही पुढचा मार्ग विचारावा. युवराज, जिच्या मागे तू जातोयस ती एक लुटारू आहे. आम्ही जाणतो, परंतु तू कोण आहेस युवती? मी याच जंगलातली वनवासी आहे युवराज. आपल्या झोपडीकडे चालले होते. तुम्हाला लुटारूंच्या मागे पळताना पाहून थांबले. बहुतेक तुम्ही दुर्गेश्वरीला आधीपासूनच ओळखता. हो, आम्ही जाणतो. दुर्गेश्वरी जगाच्या दृष्टीने एक लुटारू आहे, परंतु आमच्यासाठी ती कोण्या देवीपेक्षा कमी नाही. काय तू दुर्गेश्वरीला ओळखतेस? जंगलात लुटारूंचे काही एक स्थान असत नाही युवराज. वेळोवेळी ते आपलं ठिकाण बदलत असतात. मग जिथे त्यांना सुरक्षित स्थान मिळतं ते तिथेच आपला तळ ठोकतात. मग काही दिवसानंतर ते पुन्हा नवीन ठिकाण शोधतात. परंतु तुम्ही कुठून आलात युवराज? या जंगलातला पापी रणवीर सिंगच्या कारागृहातून आम्ही पळालोय. तो अजूनही आम्हाला शोधण्यासाठी या जंगलात भटकतोय. जर आम्हाला दुर्गेश्वरीने पाहिलं असतं तर आमच्या सर्व दुःखांचा अंत झाला असता. आता आमची आशा मावळत चालली आहे. या जंगलात पळून पळून आमचं शरीर अगदी थकून गेलं आहे. अति उत्तम वेळ आहे निशाचरी. रणवीर सिंगचा हा बंदी खूपच थकलेला आहे. या भूक तहानेने व्याकुळ कैद्याला मूर्ख बनवलं जाऊ शकतं. अशी योजना बनवायला हवी ज्यात फसून हा युवराज परत रणवीर सिंगच्या कारागृहात पोचेल. काय विचार करतेस युवती? जर तू विजयगडचा पथ जाणतेस तर आम्हाला सांग. जर आम्ही आपल्या राज्यात सुरक्षित पोहोचलो तर आम्ही तुझ्यावर हिऱ्या मोत्यांची उधळण करू. युवराज, जर मी तुमच्या राज्याचा मार्ग जाणत असते तर अवश्य सांगितला असता. परंतु मी एक वनवासी आहे आणि मी या जंगलाशिवाय कुठलंच दुसरं राज्य पाहिलं नाहीये. ठीक आहे, मग आम्ही त्याच मार्गाने कूच करू ज्या मार्गाने आमची प्रिय दुर्गेश्वरी गेली आहे. शक्यता आहे की या मार्गात तिची पुन्हा भेट होईल. थांबा युवराज, तुम्हाला माहित नाही हा पथ मायावी आहे. जर तुम्ही एकही पाऊल पुढे टाकलं तर या जंगलात कायम भटकत राहाल. मग आम्ही काय करावं? कुठे जावं? या जंगलात तर चारी बाजूनी दुष्ट शक्ती आहेत. जर आम्ही पुढे नाही गेलो तर या जंगलात आमचा मृत्यू होईल. आम्ही मृत्यूला नाही घाबरत, परंतु मृत्यूपूर्वी एक वेळ, फक्त एक वेळ आपल्या माता पित्याला पाहू इच्छितोय. तुम्ही आपल्या माता पित्याला अवश्य पाहाल युवराज. मी तुमची मदत करेन, कारण तुम्ही तुमच्या माता पित्याची पूजा करता आणि जो कोणी आपल्या माता पित्याची पूजा करतो ईश्वर त्याचं सदैव रक्षण करतो. परंतु तू आमची सहायता कशी करू शकतेस? मी दुर्गेश्वरीला कुठूनही शोधून काढेन आणि तुमचा संदेश तिच्यापर्यंत पोचवेन. जर तू हे केलंस तर आमचं जीवन सफल होईल. परंतु तूच तर म्हणाली होतीस की लुटारूंचं एक स्थान नसतं. मग तू दुर्गेश्वरीला कशी काय शोधशील? त्याची चिंता तुम्ही नका करू युवराज. माझा जन्म याच जंगलात झालाय. या जंगलातला काना कोपरा मी ओळखते. दुर्गेश्वरी जिथे कुठेही असेल मी तिला शोधून काढेन. परंतु तुम्ही हे स्थान सोडून कुठेही जाऊ नका. जर भाग्य प्रबळ असेल तर दुर्गेश्वरी देवीपर्यंत तुमचा संदेश अवश्य पोहोचेल. युवराज, मला पूर्ण विश्वास होता की रूपनगराच्या मार्गात
एक वेळ आपली भेट अवश्य होईल. तुम्हाला सकुशल पाहून मला खूप आनंद झाला. मार्गात काही संकट किंवा बाधा तर नाही ना आली? संकट अनेक आली दुर्गेश्वरी देवी. परंतु आम्ही सर्व बाधांना दूर करत इथवर पोहोचलो. आम्हाला वाटतंय की रूपनगराची सीमा आता अधिक दूर नाहीये. तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही रूपनगराच्या सीमेजवळ पोहोचलाय म्हणून? रूपनगराची सीमा कोसो दूर आहे. तिथवर पोहोचणं इतकं सोपं नाहीये युवराज. सूर्यप्रतापसाठी आता कोणतंही कार्य असंभव नाहीये. तुम्ही नाही जाणत, जेव्हा एका भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ निघतो तेव्हा कठीणातला कठीण मार्ग सोपा होऊन जातो. मार्गात एक युवराज भानुप्रतापने आम्हाला धोक्याने मूर्छित केलं होतं, परंतु आम्ही आमचा अश्व त्याच्यापासून पुन्हा मिळवला. पुढेही अशी संकटं आमचा पथ अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आम्ही हार नाही मानणार. तुमच्या विजयाची तर मी सदैव प्रार्थना करते युवराज, परंतु तुमच्या सुरक्षेची चिंताही आहे. तुमचं शौर्य आणि वीरतेवर तर गर्व आहे दुर्गेश्वरीला, परंतु रूपनगरात एकट्याने जाणं बुद्धिमत्ता नाहीये. जर तुम्हाला काही झालं तर तुमचे भाऊ विजेंद्र सिंगांसोबतच मला तुम्हालाही गमवावं लागेल. विजेंद्र प्रताप केवळ बंदी आहेत, आपण त्यांना गमावलेलं नाहीये. तुम्ही आमच्या बंधूची चिंता सोडून द्या दुर्गेश्वरी. जर यमराजही आमच्या समोर आला तर आम्ही त्याचाही सामना करू. तुम्हाला सुरक्षित पाहून माझी आशा पुन्हा पल्लवित झाली युवराज. तुम्ही पहिले युवराज आहात जे या मायावी जंगलात इथवर पोचू शकला आहात. अन्यथा इतर युवराजांना तर रणवीर सिंग आणि राजवीर सिंगच्या सेनेने इथून कोसो दूरवरच पकडून बंदी बनवलं होतं. परंतु रणवीर सिंग आम्हाला अजूनही बंदी बनवू शकला नाहीये आणि नाही बनवू शकेल, कारण आम्ही राजकुमारी चंद्रमुखीच्या प्रेमात आंधळे होऊन इथे नाही आलो. आम्ही आमच्या रक्ताला स्वतंत्र करायला आलोय. म्हणून रणवीर सिंगची कोणतीही मायावी शक्ती आम्हाला विचलित नाही करू शकत. परंतु आता तुम्ही आमची साथ कधीही सोडू नका. असं म्हणतात की संकटाच्या वेळी एक आणि एक दोन नाही तर 11 होत असतात. आमचे बंधू आणि आमच्याविषयी तुमच्या मनात जो सन्मान आहे तो पाहून आम्ही प्रसन्न झालो. परंतु आमचा विवेक आम्हाला एका स्त्रीची मदत घेण्याची आज्ञा देत नाही. परंतु तरीही तुम्हाला आमच्या सोबत यायचं असेल तर अवश्य या. परंतु लक्षात असू द्या की आम्ही आपली रक्षा करण्यासाठी सक्षम आहोत. मी लक्षात ठेवेन युवराज. तुमचे भाऊ विजेंद्र सिंगही तुमच्याप्रमाणेच उतावळे आहेत आणि हट्टही असाच करतात. जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर मी त्यांना रणवीर सिंगाच्या जाळ्यात कधीही अडकू दिलं नसतं. विजेंद्र प्रतापांना स्वतंत्र करायला आम्ही आलोय दुर्गेश्वरी. आमच्या पूर्वी मोठे मोठे योद्धे भलेही रूपनगराच्या मार्गावर येऊन हरले असतील, परंतु आमचं शरीर अजून बाकी आहे. बघा तुम्ही, विजेंद्र प्रतापांना आम्ही मृत्यूच्या मुखातून खेचून आणू, हे आमचे वचन आहे. वेळ तर निघून चालली आहे, परंतु दुर्गेश्वरी अजूनपर्यंत नाही आली. असं वाटतंय की आता दुर्गेश्वरीशी आमची भेट कधीच नाही होणार. आमच्या शरीराबरोबरच मनही थकलंय. आणि ती युवतीही आम्हाला खोटी सांत्वना देऊन निघून गेली. युवराज, युवराज, युवराज! दुर्गेश्वरीचा स्वर? हा आमचा भ्रम तर नाही? युवराज! नाही नाही, हा आमचा भ्रम नाही असू शकत. बहुतेक आमचा संदेश दुर्गेश्वरीपर्यंत पोहोचला आहे. मी तुम्हाला शोधते युवराज. युवराज, युवराज! दुर्गेश्वरी, युवराज! दुर्गेश्वरी, युवराज! विधात्याने माझी प्रार्थना ऐकली, नाहीतर मला वाटलं होतं या जन्मी भेट होईल की नाही. दुर्गेश्वरी, आम्ही आपल्या जिवंत राहण्याची आस सोडून दिली होती. ही तुझी प्रार्थनाच आहे जिने आम्हाला जिवंत ठेवलं आणि आम्ही स्वतंत्र होऊन तुला भेटायला आलो. आम्हाला तर अजूनही आपल्या भाग्यावर विश्वास नाही बसत. काय काय आम्ही हे स्वप्न तर नाही पाहत आहोत? हे स्वप्न नाही, सत्य आहे युवराज. सत्य प्रेम कधीही नाही मरत, माझी खात्री पटली.
किती दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याशी भेट घडलीये माझी. आता विधाता आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. हो दुर्गेश्वरी, आपल्या राज्यात परत जाताच आम्ही तुला आपली राणी बनवू. मग हे निबिड जंगल तुझ्यापासून अगदी कायमचं दूर होऊन जाईल आणि तुझ्या सर्व दुःखांचा अंत होईल. किती वर्षांनी तुमची भेट घडली आणि तुमच्या मुखातून हे मधुर वचन ऐकून मला असं वाटतंय जणू माझं जीवन सफल झालं. आता मृत्यू आला तरी भीती नाही, परंतु दुर्गेश्वरीचा प्रथम धर्म आहे तुमची सुरक्षा. आपल्याला लवकरात लवकर या मायावी वनातून जायला हवं, अन्यथा रणवीर सिंगची दृष्टी तुमच्यावर पडली तर अनर्थ होईल. अतिशीघ्रतेने आपल्याला रूपनगराच्या सीमांपासून दूर जायला हवं. चला युवराज, चला. ही तर आम्हाला त्याच मार्गावर घेऊन आली आहे जिथे आम्ही बंदी होतो. ही दुर्गेश्वरी नाही असू शकत. अवश्य अवश्य ही कोणी माया आहे. या मायेचं काय रहस्य आहे? कदाचित ही कसली तरी चाल खेळते. याचा पत्ता लावायलाच हवा. थांबलात का युवराज? शीघ्रतेने पुढे चालत रहा. मागे परतून नका पाहू. शत्रूची दृष्टी कधीही आपल्यावर पडू शकते. अवश्य पडू शकते, कारण की तू आम्हाला त्या स्थानावर घेऊन आलीयस जिथून आम्ही निघालो होतो. नाही युवराज, हा तो मार्ग नाहीये. काही वेळ अजून पुढे चालत राहू तर रूपनगराची सीमा समाप्त होईल. त्यानंतर आपल्याला कुणाचाच भय नसेल. चला, लवकर चला. नाही, तू खोटं बोलतेस. जो मार्ग आम्ही एकदाच पाहतो तो पुन्हा कधीच विसरत नाही. आम्हाला चांगलंच आठवतंय की रणवीर सिंगच्या कारागृहातून मुक्त होऊन आम्ही याच मार्गावरून आलो होतो आणि तू आम्हाला पुन्हा याच मार्गावर न्यायला आलीयस का? विजेंद्र सिंगने हा मार्ग ओळखलाय निशाचरी. याआधी की तो तुझं सत्यरूप जाणेल, तात्काळ त्याला घेऊन पुढे जायला हवं आणि पुन्हा कारागृहात डांबायला हवं. काय विचार करतेस तू? आमच्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत? काय उत्तर देऊ युवराज? तुम्हाला शोधून स्वतंत्र करणं, दुर्गेश्वरीने यालाच आपला परमधर्म बनवलं होतं आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. मला वाटतंय तुमच्यावर मायावी शक्तींचा प्रभाव आहे. भ्रमित केलंय तुम्हाला. नाहीतर रणवीर सिंगाचे सैनिक तुम्हाला पुन्हा बंदी बनवतील. चला चला युवराज. आम्हाला कसलंही भय नाही, परंतु ज्या मार्गावरून तू आम्हाला घेऊन जाऊ इच्छितेस त्या मार्गावर आम्ही एक पाऊलही पुढे टाकणार नाही. तू दुर्गेश्वरी नाही, दुर्गेश्वरीचं रूप घेऊन आलीयस. लवकर सांग, कोण आहेस तू? नाहीतर तुझं शिर थडा वेगळं करू. सांग. हे काय युवराज, जिच्यावर प्रेम करता तिचं शिर कापण्याच्या गोष्टी करता तुम्ही? आम्ही जिच्यावर प्रेम केलं ती तू असू शकत नाहीस. तू अवश्य रणवीर सिंगची कोणी मायावी शक्ती आहेस. शीघ्र सांग, कोण आहेस तू? नाहीतर तुझा मृत्यू निश्चित आहे. शीघ्र सांग, कपटी स्त्री. सांग, कपटी स्त्री, सांग, कोण आहेस तू? सांगते सांगते. मी तीच निशाचरी आहे जी तुला जंगलातल्या मार्गावर भेटली होती. कपटी स्त्री, तू काय आम्हाला रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी बनवायला आलीयस? परंतु लक्षात ठेव, आता विजेंद्र प्रताप सिंगला बंदी बनवणं असंभव आहे. जर तू कुठल्याही रूपामध्ये आम्हाला छळण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही तुला जिवंत नाही सोडणार. स्त्री आहेस म्हणून एक वेळ राजधर्म निभावला, तुला क्षमादान देतोय. दुसऱ्या वेळी नाही, समजलं? हा? हा पहिला युवराज आहे ज्याने निशाचरीला विषाचा कडू घोट पाजलाय. मी हा अपमान कधीही नाही विसरणार. आता जर आकाशातल्या देवता जरी आल्या त्या युवराजला वाचवायला, तरीही त्याला निशाचरीच्या कोपापासून कुणीही नाही वाचू शकणार. ही दोन